कधी तुम्हाला असं वाटतं का की नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करून तुम्ही थकून गेला आहात? पॉझिटिव्ह रहा, हॅपी रहा, गुड वाइब्स ओनली अशा मोटिवेशनल ओळी ऐकून ऐकून? पण आतून तरीही चिंता आहे, गोंधळ आहे आणि आयुष्यात अपयशी ठरत असल्याची भावना आहे? जर मी तुम्हाला सांगितलं तर समस्या ही नाही की तुम्ही कमी काळजी करता. समस्या ही आहे की तुम्ही चुकीच्या गोष्टींची खूप जास्त काळजी करता. जर आनंद म्हणजे नेहमी चांगलं वाटणं नसून कशासाठी त्रास सहन करायचा हे ओळखणं असेल तर आजचं पुस्तक आनंदाचं आश्वासन देत नाही. ते आयुष्य गोड शब्दांत रंगवत नाही. ते तुम्हाला खोटं सांगून बरं वाटावं असंही करत नाही. उलट ते तुम्हाला कडू पण खरं सत्य सांगतं. आजच्या या खोल, प्रामाणिक आणि थेट पुस्तक परीक्षण पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आपल्या पिढीतील सर्वात प्रामाणिक सेल्फ हेल्प पुस्तकाबद्दल. बुक द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ एफ. रायटर मार्क मॅन्सन. हे पुस्तक निष्काळजी बनण्याबद्दल नाही. हे पुस्तक निवडकपणे काळजी करायला शिकवण्याबद्दल आहे. तर एक खोल श्वास घ्या, खोटी सकारात्मकता बाजूला ठेवा आणि सुरुवात करूया. पहिल्यांदा पाहिल्यावर हे पुस्तक आक्रमक वाटतं. त्याचं नावच थोडं बंडखोर आहे. पण हे पुस्तक उद्धटपणा, आळशीपणा किंवा जबाबदारीपासून पळ काढणं याबद्दल नाही. हे पुस्तक आहे योग्य मूल्यांची निवड करण्याबद्दल, वाढीसाठी वेदना स्वीकारण्याबद्दल, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेण्याबद्दल, खरंच महत्त्वाचं नसलेलं सोडून देण्याबद्दल. मार्क मॅन्सन संपूर्ण सेल्फ हेल्प इंडस्ट्रीलाच प्रश्न विचारतो. जिथे सगळे म्हणतात तू खास आहेस, तो म्हणतो तू खास नाहीस आणि हे स्वीकारणं मुक्त करणारा अनुभव आहे. मार्क मॅन्सन हा लेखक, ब्लॉगर आणि माजी लाईफ कोच आहे. तो पारंपरिक मोटिवेशनल स्पीकर्ससारखा फक्त यशाबद्दल बोलत नाही. तो बोलतो अपयशाबद्दल, नकाराबद्दल, वेदनांबद्दल, चिंतेबद्दल, जबाबदारीबद्दल. त्याची लेखनशैली थेट, विनोदी, उपरोधिक आहे, पण खोल विचार करायला लावणारी आहे. तो तुम्हाला इम्प्रेस करायला येत नाही, तो तुम्हाला जागं करायला येतो. या पुस्तकाचा मुख्य संदेश साधा आहे, पण प्रभावी. तुम्ही सगळ्याची काळजी घेऊ शकत नाही. आयुष्य मर्यादित आहे, ऊर्जा मर्यादित आहे, वेळ मर्यादित आहे. म्हणून प्रश्न हा नाही की मी काळजी कशी थांबवू. खरा प्रश्न आहे कशाची काळजी घेणं खरंच योग्य आहे. कारण सगळ्याची काळजी घेतली तर कोणत्याच गोष्टीची नीट काळजी घेतली जात नाही. फर्स्ट चॅप्टर, डोंट ट्राय. हा अध्याय थोडा विचित्र वाटतो. सेल्फ हेल्प पुस्तक असं का सांगेल की प्रयत्न करू नका? मार्क एक महत्त्वाचा विरोधाभास सांगतो. जितकं तुम्ही आनंदी होण्याचा प्रयत्न करता तितकं तुम्हाला जाणवतं की तुम्ही आनंदी नाहीत. जसं झोप यावी म्हणून प्रयत्न केला की झोप येत नाही. लोकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न केला की असुरक्षित वाटतं. आनंदाच्या मागे धावणं अनेकदा दुःख निर्माण करतं. यशाच्या मागे धावण्यापेक्षा अपयशाशी नातं सुधारायला शिका. सेकंड चॅप्टर, हॅपीनेस इज अ प्रॉब्लेम. बहुतेक लोकांना वाटतं आनंद म्हणजे समस्या नसणं, पण ते खोटं आहे. आयुष्यात समस्या असणारच. खरा प्रश्न हा आहे तुम्ही कोणत्या समस्या निवडता. चांगल्या नात्यात समस्या असतात, अर्थपूर्ण करिअरमध्ये समस्या असतात, शिस्तबद्ध आयुष्यातही समस्या असतात. आनंद म्हणजे अर्थपूर्ण समस्या सोडवणं, समस्या टाळणं नाही. थर्ड चॅप्टर, यू आर नॉट स्पेशल. हा अध्याय दुखावतो पण बरा करतो. आपल्याला शिकवलं जातं तू वेगळं आहेस, तुला मोठं यश मिळायलाच हवं. पण ही एन्टायटलमेंट अपेक्षा वाढवते आणि अपयश आलं की त्रास देते. मार्क म्हणतो बहुतेक गोष्टींमध्ये ॲव्हरेज असणं स्वीकारा. यामुळे दबाव कमी होतो, सहनशीलता वाढते, खरी प्रगती होते. तुम्हाला एक्स्ट्रॉर्डिनरी व्हायची गरज नाही. तुम्हाला प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण व्हायचं आहे. फोर्थ चॅप्टर, द व्हॅल्यू ऑफ सफरिंग. वेदना टाळता येत नाहीत. प्रत्येक ध्येयामागे वेदना असतात. फिट शरीर हवंय तर शिस्तीचा त्रास, यश हवंय तर नकार सहन करावा लागतो, प्रेम हवंय तर वल्नरबिलिटी लागते. खरा प्रश्न तुम्ही कोणत्या वेदना सहन करायला तयार आहात. तुमची मूल्यच तुमचं आयुष्य ठरवतात, लोकप्रियता किंवा इमेज नव्हे. प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि नियंत्रणावर आधारित मूल्य निवडा. फिफ्थ चॅप्टर, यू आर ऑलवेज चूजिंग. जेव्हा तुम्ही म्हणता माझ्याकडे पर्यायच नाही, तेव्हाही तुम्ही निवडत असता. तुम्ही निवडता प्रतिक्रिया, विचारसरणी, जबाबदारी. विक्टिम मेंटॅलिटी दिलासा देते, पण शक्ती हिरावून घेते. जबाबदारी जड असते, पण तीच खरी स्वातंत्र्य देते. सिक्स्थ चॅप्टर, यू आर रॉंग अबाउट एव्हरीथिंग.
आपल्या अनेक समजुती कालबाह्य असतात. जे आधी उपयोगी होतं तेच आज अडथळा ठरू शकतं. वाढीसाठी गरजेचं आहे स्वतःला प्रश्न विचारणं, चूक मान्य करणं, विचार अपडेट करणं. अति आत्मविश्वास वाढ थांबवतो, कुतूहल वाढ घडवतं. 7th चॅप्टर, फेलियर इज द वे फॉरवर्ड. अपयश फीडबॅक आहे. अपयश टाळणं म्हणजे वाढ टाळणं. प्रत्येक सक्सेसफुल माणूस एकदा नाही, पुन्हा पुन्हा अपयशी झाला आहे. फरक इतकाच, त्यांनी शिकून पुढे पाऊल टाकलं. 8th चॅप्टर, सेईंग नोचे महत्त्व. सगळ्यांना होकार दिला तर स्वतःलाच नकार दिला. मर्यादा ठेवणं स्वार्थीपणा नाही, ते गरजेचं आहे. परिपक्वता म्हणजे काय करू नये हे ओळखणं. 9th चॅप्टर, अँड देन यू डाय. हा अध्याय मृत्यूबद्दल आहे. तुम्ही मरणार आहात. वेळ मर्यादित आहे. हे नैराश्य नाही, हे वास्तव आहे. मृत्यू आठवला की लहान समस्या लहानच वाटतात आणि खरंच महत्त्वाचं काय आहे ते स्पष्ट होतं. 1. मूल्यांची निवड जाणीवपूर्वक करा. 2. वेदना वाढीचा भाग आहेत हे स्वीकारा. 3. सतत आनंदाच्या मागे धावू नका. 4. आयुष्याची जबाबदारी घ्या. 5. नाही म्हणायला शिका. 6. लोकांच्या मतांची काळजी कमी करा. 7. आराम नाही, अर्थ निवडा. हे पुस्तक आहे खोट्या मोटिवेशनला कंटाळलेल्यांसाठी, गोंधळलेल्या, दबावाखाली असलेल्यांसाठी, तुलना आणि चिंता करणाऱ्यांसाठी, खरं सत्य स्वीकारायला तयार असलेल्यांसाठी. हे पुस्तक नाही गोड बोल ऐकू इच्छिणाऱ्यांसाठी, जबाबदारी टाळणाऱ्यांसाठी. द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ एफ आयुष्य सोपं करत नाही, ते आयुष्य स्पष्ट करतं. तुम्ही सगळ्यांना आवडायचा प्रयत्न थांबवता, निरर्थक यशाच्या मागे धावणं सोडता आणि जाणीवपूर्वक जगायला सुरुवात करता. कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या ऊर्जेच्या पात्र नसते आणि तेच खरं स्वातंत्र्य आहे. हा रिव्ह्यू उपयोगी वाटला असेल तर एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही कुठे गरजेपेक्षा जास्त केअर करत आहात आणि खरंच कशाची काळजी घ्यायला हवी? ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया. काळजी शहाणपणाने निवडा. धन्यवाद.